तुमच्यामुळे चालू आहे, तर तुम्हाला धन्यवाद, नमन यासाठी. आपले एक खूप सुप्रसिद्ध कवी होते, नाटककार होते, कालिदास. त्यांनी म्हटलेलं आहे, शरीर माध्य खलु धर्म साधनम. म्हणजे काय? आपले शरीर हे एकच माध्यम असतं ज्याद्वारे आपण आपले वेगवेगळ्या साधना किंवा आपल्या ड्युटीज पूर्ण करू शकतो. सर सलामत तो पगडी हजार. तुमचं जीवन हे मला ठाऊक आहे आणि सर्वांनाच ठाऊक आहे किती ताण तणावाचं असतं. त्यात मानसिक शारीरिक दोन्ही ताण भरपूर असतात आणि हे असल्यावर स्वतःकडे लक्ष देणं तेवढंच अजून जास्त जरुरी होऊन जातं. आणि ते लक्ष देणं हे जरुरी आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण तरी तुम्ही सगळे म्हणता, अरे वेळ नाही मिळाला, ड्युटीचं टेन्शन, घराचं टेन्शन. पण असं म्हणून चालणार नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहित आहे हेल्थ इज वेल्थ. आज तुम्ही ठीक राहिले तर तुमचे घरचे ठीक राहतील. तुम्ही ठीक राहिले तर आमच्यासारखे लोक नीट राहतील. कारण तुम्हाला इतकं लक्ष देऊन आपली ड्युटी पण करावी लागते, अलर्ट राहावं लागतं. त्याच्यात खूप स्ट्रेस असतो मान्य, पण त्याचा इलाज पण आहे. इलाज काय? रेग्युलॅरिटी, स्वतःला काही वेळ देण्याचा. मी टाइम असतो ना, तो तुम्हाला स्वतःला देणं खूप जरुरी आहे. अर्धा तास का होईना, अर्धा एक तास पण खूप आहे दिवसाचा. आणि त्यासाठीच आपण हे सेशन घेतलेले आहेत जे आज घेतले. मिकी मेहता सारख्या योग गुरुद्वारे योगा सेशन्स असो, मेडिटेशन्स असो, आपल्याला पौष्टिक आहार कसं घ्यायचं त्या बाबतीत गायडन्स असो, डॉक्टर बन्साली किंवा बोखाट करून जे वेगवेगळे तुम्हाला टेस्ट्स आहेत, चेकअप्स आहेत, याच्याद्वारे तुम्हाला कळतं की तुम्ही ठीक चालला आहात का स्वास्थ्य दृष्ट्या. नाही तर उपाययोजना करा आणि ठीक चालला आहात तर ते मेंटेन करणं जरुरी आहे. आज मी तुम्हाला सांगते, एक स्तंभ आहात. मुंबईत जी शांती आणि स्पेशली स्त्रिया आणि लोक ज्या प्रकारे एकदम बेधडक बाहेर निघतात ते तुमच्यामुळे आहे. तुम्ही जे आमच्याकडे लक्ष देता त्यामुळे आहे. तर अशा तुम्ही आमची सुरक्षा पाहता, पण तुमचं एक कर्तव्य हे पण आहे की स्वतःची रक्षा पण तुम्ही कराल. कसे कराल? तुमचं हेल्थ इज वेल्थ हे जर तुमच्या डोक्यात राहिलं, ही म्हण जर तुमच्या डोक्यात राहिली, तर तुम्ही नक्की स्वतःकडे लक्ष द्याल. आणि त्यात काही मोठं करायची गरज नाही. योगा, मेडिटेशन, चांगलं जेवण, स्ट्रेस फ्री लाईफसाठी रेग्युलर 15 मिनिटं मेडिटेशन पण जरुरी आहे. आज तुमच्यासारखंच जीवन देवेंद्रजींचं पण आहे. ते पण स्ट्रेसमध्येच असतात, पूर्ण वेळ कामात असतात, पण ते मेडिटेशन रेग्युलरली करतात आणि त्यामुळे त्यांचा कसा तणाव कमी होतो आणि त्यांचं ओव्हरऑल वेलबिंग चांगलं राहतं. तर मी एवढंच तुम्हाला रिक्वेस्ट करायला आली आहे की तुम्ही एवढं आपल्या देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या लोकांसाठी कामं करता, स्वतःसाठी पण तुमची जबाबदारी आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्याल आणि ती तुम्ही नीट निभावाल याचा मला विश्वास आहे. फक्त आपल्याला असे ट्रेनिंग कॅम्प्स रेग्युलरली ठेवण्याची गरज आहे, जी आपण ठेवू. दुसरी गोष्ट, तुम्हाला आता सोमवारी एक डेट ठरली आहे की NSCचा एक ट्रेनिंग कॅम्प, एक ट्रेनिंग प्रोजेक्ट होणार आहे. त्यात तुम्ही लोक नक्की या, कारण आपण जो पैसा कमवतो त्या पैशाच्या द्वारे पैसा कसा कमवता येईल ते शिकणं पण जरूरी आहे. जब आप यहाँ काम करते हो, आपका पैसा काम करना चाहिए. बैंक में रहेगा तो इन्फ्लेशन रेट नहीं कट कर पाएगा वो. तर तुम्ही काय काय करू शकता ज्याने तुमचा पैसा पण वाढेल. आणि ही पण एक आपल्या टेन्शनची जीवनात गोष्ट असतेच की पैसा कसा वाढेल, पैसा आपण निवेश कसा करावा की आपले लॉंग टर्म, शॉर्ट टर्म गोल्स पूर्ण व्हावे. आणि त्यासाठी NSCचा कॅम्प पण तुम्ही नक्की अटेंड करा आणि जास्त नंबर्सनी अटेंड करा, कारण प्रत्येकाला याची गरज आहे. तर आपल्या ओळखीच्यांना पण सांगा की हे करणं तुम्हाला जरुरी आहे. आणि शेवटी मी परत तुम्हाला एकदा तीच गोष्ट आठवून देते की आपण जेव्हा संध्याकाळी सायंकाळी दिवा पण लावतो तेव्हा कोणचा श्लोक म्हणतो? शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा. आरोग्यच धन आहे, सगळ्यात मोठं धन आरोग्य आहे. त्याकडे लक्ष द्या.
हीच मी तुम्हाला विनंती करते. मनापासनं माझी इच्छा आहे की तुम्ही याच्याकडे लक्ष द्यावं. रोज अर्धा तास किंवा 1 तास, वेळ नाही मिळाला त्या दिवशी अर्धा तास, नाही तर 1 तास, आणि तुम्ही एकदम जसे आज चमकताय तसे चमकत राहाल जन्मभर. एवढंच सांगून मी 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.